इंदोर मर्डरमध्ये मोबाईलचं रहस्य, पण कॉल रेकॉर्डनं कशी केली पोलखोल. सोनमनं लग्नाला नकार दिला होता, घरी इशारा पण दिला होता, पण तिचं लग्न केलं गेलं अशी माहिती आता समोर येते. या लग्नाचा बळी ठरला राजा रघुवंशी. सोनमनं अत्यंत चालाख पद्धतीनं पोलिसांना फसवण्याचाही प्लॅन केला होता, पण तिचा डाव उधळला गेला तो मोबाईल आणि राज कुशवामुळे. शिलाँगची मर्डर मिस्ट्री, सोनमचा मृत्यू ते सोनमचं ट्रेसिंग, सरेंडर करण्यासाठी पोलिसांनी सोनमला कसं भाग पाडलं, पोलिसांनी सोनमला कसं अडकवलं जाळ्यात, इंदोर हनीमून मर्डर मिस्ट्रीमध्ये कसं मारलं राजाला आणि सोनमच्या मोबाईलचं रहस्य काय, हे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात क्राईम स्टोरीच्या या भागात. सोनम पोलिसांना धोका देत होती अगदी सुरुवातीपासूनच. तिचा फोन स्विच ऑफ येत होता, पण तरी ती फोनवरून मारेकऱ्यांसोबत राजसोबत संपर्कात होती. फक्त राज हा या चौघांशी संपर्कात नव्हता. राजाच्या खुनामागे लव्ह ट्रँगल आहे हा मुद्दा लक्षात येऊ नये याची खबरदारी सोनम आणि राजनं घेतली होती. तरीही सोनमपर्यंत पोलीस पोहोचले ते राज कुशवामुळेच आणि सीडीआरच्या माध्यमातून. हे कसं झालं तर हनीमूनसाठी राजा रघुवंशी आणि सोनम गेले आणि त्यानंतर राजा आणि सोनम गायब झाले. पोलीस शोध घेत होते तेव्हा टुरिस्ट गाईडनं जशी माहिती दिली त्याप्रमाणे सोनम आणि राजाबरोबर 3 जण होते ते त्याने पाहिले होते. पोलिसांना त्याने ते सांगितलं होतं. पोलिसांना एके ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये सोनम बरोबर हे 3 जण दिसले. आधी तर सोनमचा खून झाला असावा, तिला पळवून नेलं असावं असा अंदाज पोलीस बांधत होते. पोलिसांनी आधी सोनम बरोबर दिसलेल्या त्या 3 मग शोध सुरू केला. पोलिसांनी जेव्हा त्या 3 मुसक्या आवळल्या तेव्हा पोलिसांना हे लक्षात आलं होतं की सोनम जिवंत आहे. मग पोलिसांनी सोनमला ट्रेस करण्यासाठी जोरदार सूत्र हलवली, पण सोनमचा फोन स्विच ऑफ येत होता. पोलिसांना तिला ट्रेस करता येत नव्हतं. आता पोलिसांनी एक क्लुप्ती लढवली, ज्यातून एक ट्विस्ट समोर आला. सोनम जिवंत असल्याचा पोलिसांना विश्वास होता. सोनमचा जो नंबर सगळ्यांना माहीत होता त्याचा 6 महिन्यांपूर्वीचा सीडीआर पोलिसांनी काढला. त्या नंबरवरनं सगळ्यात जास्त वेळा कोणत्या नंबरवर बोललं जातंय याचा शोध पोलिसांनी घेतला. तेव्हा राज कुशवाचं नाव पोलिसांसमोर आलं आणि हा लव्ह ट्रँगल असल्याचं पोलिसांना तेव्हाच लक्षात आलं. सोनम कोणाशी बोलत होती याचा शोध घेताना राज कुशवाचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी मग त्याचा सीडीआर चेक केला, म्हणजे राज कुशवाचा सीडीआर चेक केला. तेव्हा पोलिसांना आढळलं की राज कुशवाला सतत एका वेगळ्या नंबरवरनं फोन येतोय. राजला हा फोन इंदोरवरनं येत होता आणि राजच्या फोनचं तेव्हाचं लोकेशन होतं शिलाँग. आता याच्यावरनं पोलिसांना साधारण कल्पना आली होती. या व्यतिरिक्त 3 फोन नंबरवरनं राजला फोन येत होते, ते सुद्धा शिलाँगचंच लोकेशन सांगत होते. त्यानंतर पोलिसांनी त्या नंबरचं लोकेशन ट्रेस केलं आणि ते इंदोरला पोहोचले. म्हणजे जो एक फोन राजला इंदोरवरनं येत होता त्याचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस केलं आणि ते इंदोरला पोहोचले. आणि त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना इंदोरवरनं पकडलं. त्यातला एक आहे आकाश. ज्या नंबरवरनं सोनम या लोकांच्या संपर्कात होती तो नंबर तिनं बंद केला होता, त्यामुळे तिचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. पण पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींचे फोन स्वतःजवळ ठेवले होते. जेव्हा कधी सोनम या मारेकऱ्यांना फोन करेल तेव्हा आपण तिच्याशी संपर्क करू किंवा तिचं काय म्हणणं आहे हे समजून घेऊ, या आरोपींच्या माध्यमातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करू असं पोलिसांनी तेव्हा ठरवलं होतं. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींना सोनमशी पोलीस बोलायला लावायचे. म्हणजे जेव्हा सोनम फोन करायची तेव्हा पोलीस या आरोपींच्या माध्यमातून सोनमकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न करायचे. सोनम स्वतःची माहिती तेव्हा देत नव्हती, उलट आरोपींकडनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. तिला माहीत नव्हतं की पोलिसांनी या आरोपींना पकडलंय, पण पोलिसांनी सोनमला तिचं लोकेशन विचारलं. तशी ती हुशार होती की तिला लगेच कळलं आता पोलिसांपासून आपण काही पळू शकत नाही. पोलिसांनी तिचे अकाउंट सीज केले होते, फोन ट्रेसिंगवर ठेवला होता, तिचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे मग आता आपल्या वाचण्याचे काही चान्सेस नाही हे सोनमला लक्षात आलं होतं. आता ती फसलीये हे ओळखून मग तिनं सरेंडर करण्याचा निर्णय घेतला. शिलाँग ते गाझीपूर जो काही प्रवास तिनं केला त्यात तिनं ओळख समोर येऊ नये याची काळजी सुद्धा घेतली होती. चलाखीनं सोनम पोलिसांपासून लपून राहिली होती. तिनं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा डाव आखला होता. त्यासाठीच तिनं बरीचशी कॅश स्वतःजवळ ठेवली होती. सोनमच्या सासूनं उमा यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनमच्या अकाउंटमध्ये 20 लाख रुपये आहेत. आता खरं खोटं याच्याबद्दलची पुष्टी ही पोलिसांकडनं केली जाते. तर सोनमनं स्वतःकडे बरीच कॅश ठेवली होती आणि कोणाला तरी पाठवून ती तिचं लागणारं खाणं आणि साहित्य मागवून घ्यायची. प्रत्यक्ष कुठेही खाण्यासाठी कुठल्या हॉटेलात कुठल्या दुकानात ती जात नव्हती. ही एक खबरदारी सोनमनं घेतली होती. सोनमच्या व्हॉट्सअप चॅटमधनं देखील पोलिसांना बरीचशी माहिती मिळाली आहे. सोनम आपल्या व्हॉट्सअप चॅटमधनं राजाच्या मारेकऱ्यांना फोन सुरू करू नका, कोणाशी बोलू नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, कुठे बाहेर जाऊ नका अशा सूचना देत होती आणि त्यांच्याकडनं माहिती सुद्धा घेत होती. ही माहिती देखील समोर आली आहे.
होमस्टेमध्ये सोनम अनेकदा आसरा घेत होती, कारण तिथं फार कागदपत्र द्यावी लागत नाहीत आणि त्यामुळे आत्तापर्यंत सोनम ही पोलिसांना ट्रेस होत नव्हती किंवा ती कुठे आहे याचा पत्ता त्यांना लागत नव्हता. आसाममधून सोनमनं बिहारपर्यंत प्रवास केला आणि त्यानंतर मग ती उत्तर प्रदेशात पोहोचली, जिथं गाझीपूरमधून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोनमचा जो दुसरा मोबाईल होता, सोनमकडे 2 नंबर होते. एक फोन जो तिनं कायमस्वरूपी स्विच ऑफ ठेवला होता, जो फोन नंबर इतरांकडे होता. आणि हा जो दुसरा फोन आहे किंवा हा जो दुसरा मोबाईल आहे, तो सोनम या मारेकऱ्यांशी संपर्कात राहण्यासाठी आणि राज कुशवा बरोबर संपर्कात राहण्यासाठी वापरत होती. तर तिचा हा जो फोन आहे तो तिचा प्रियकर राजच्या संपर्कात राहण्यासाठी ती वापरत होती आणि त्यामुळे ती पकडली गेली. पण सुरुवातीला पोलिसांना हा फोन नंबरही ट्रेस करणं कठीण जात होतं, कारण जो फोन नंबर पोलीस ट्रेस करत होते म्हणजे सोनमचा दुसऱ्या मोबाईलमधला फोन नंबर, तर तो फोन नंबर जो आहे तो तिच्या घराच्या पत्त्यावर रजिस्टर्ड नव्हता. सोनम रेग्युलर वापरत असलेल्या मोबाईल नंबरच्या सीडीआरमुळे सोनम आणि राजच्या प्रेमाचा ट्रँगल समोर आला आणि त्यातूनच राजला पोलिसांनी ट्रेस केलं आणि सोनम जिवंत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात सोनम अडकली होती. पोलिसांच्या माहितीनुसार सोनमनं तिन्ही मारेकऱ्यांना मध्य प्रदेशातनं मेघालयाला बोलावलं होतं. मारेकऱ्यांनी 21 मेला गुवाहाटीत पोचल्यानंतर डाव हे स्थानिक लाकूड कापण्यासाठी जे हत्यार वापरतात ते विकत घेतलं. एका हॉटेलच्या बाहेर असलेल्या दुकानातनं त्यांनी हे हत्यार विकत घेतलं होतं. 23 मेला सोनम तिचा पती राजाला घेऊन एका रिकाम्या सडकेवर गेली आणि त्यानंतर तिथे मारेकऱ्यांनी राजाच्या डोक्यावर 2दा वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. राजाला मारताना सोनम तिथेच होती अशी माहिती सध्या पोलीस देत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोनमनंच मारेकऱ्यांना राजाला मारण्यासाठी इशारा केला होता. पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यात जिथे राजाचा मर्डर झाला त्यापासून 10 किलोमीटर अंतरावर सोनम या तिन्ही मारेकऱ्यांसोबत दिसते. आज तकच्या रिपोर्टनुसार पोलिसांना घटनास्थळावरनं ज्या मारेकऱ्यांपैकी एक असलेल्या आकाशचं रक्तानं माखलेलं शर्ट मिळालंय, तिथून पुढे काही अंतरावर सोनमचं जॅकेट मिळालंय. खरं तर पोलिसांना फसवण्यासाठीच हा सगळा डाव आखल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आनंद कुर्मी हा जो मारेकरी आहे, पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा त्याच्या अंगावर त्यानं राजाला मारताना जे शर्ट घातलं होतं तेच होतं. 23 मेला सोनम गुवाहाटीवरनं ट्रेननं इंदोरला पोहोचली. तिथे ती तिचा प्रियकर राज कुशवाला भेटली. राजनं तिला एका भाड्याच्या खोलीत तेव्हा ठेवलं होतं आणि त्यानंतर एका ड्रायव्हरनं सोनमला उत्तर प्रदेशात सोडलं. 25 मे पासून सोनम ही गाझीपूरमध्येच लपून बसली होती. पोलिसांना तिचा सुगावा लागला तो 3 ते 4 जूनला. अशा पद्धतीनं चालाक सोनमनं अगदी ठरवून प्लॅनिंग करून आपल्या नवऱ्याचा राजाचा खून केलाय आणि त्यासाठी राज कुशवानं तिला मदत केली आहे आणि त्याचे इतर जे मारेकरी आहेत त्यांच्या माध्यमातून हा खून सोनमनं करवून आणलेला आहे. अर्थात आता राज कुशवाचे कुटुंबीय या सगळ्याला नकार देत आहेत. सोनमच्या कुटुंबातले सुद्धा लोक सोनमला फसवलं जातंय असं म्हणतायत. पण पोलीस या सगळ्याबद्दलचा तपास करतायत आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोनमकडनं या सगळ्याबद्दलची अधिक माहिती सुद्धा घेतायत.